प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे citizen.mahapolice.gov.in या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथे पाहू शकता भरपूर ऑप्शन दिसतील। यामध्ये गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन या जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल। यावरती जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करू शकता आणि जर यावरती जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट उघडू शकता। क्रिएट सिटीजन लॉग इन हा एक ऑप्शन आहे। ज्यांचं अकाउंट नाही त्यांनी क्रिएट सिटीजन लॉग इन वरती क्लिक करून अकाउंट इथे उघडून घ्यायचं आहे। अकाउंट उघडताना इथे नाव विचारलंय तर जो कोणी अध्यक्ष आहे मंडळाचा तुमच्या त्या अध्यक्षाच्या नावाने इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर फादर किंवा हजबंड नेम खाली इथे टाकायचं आहे। त्यानंतर जेंडर मेल फिमेल जो अध्यक्ष आहे त्याचं आणि त्यानंतर ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असेल ही बेसिक माहिती भरायची आहे जो कोणी अध्यक्ष असेल आणि त्याची माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता जन्मतारीख विचारली जाते डेट ऑफ बर्थ इथे जो अध्यक्ष आहे त्याची जन्मतारीख असेल ऍड्रेस तो अध्यक्ष कुठे राहतो त्याचं गाव सिटी असेल ती सिटी पिनकोड असेल कुठला पिनकोड आहे त्यानंतर कंट्री आपले इंडिया स्टेट महाराष्ट्र आणि जिल्हा तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर एक लॉग इन आयडी बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने एक लॉग इन आयडी तयार करून तुम्हाला इथे अवेलेबल दाखवलं पाहिजे। बाहेर क्लिक केल्यानंतर अवेलेबल असेल तर तुमचा लॉग इन आयडी तयार होईल आणि एक पासवर्ड बनवायचा आहे। जो काही पासवर्ड असेल तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड बनवून खाली कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा सेम पासवर्ड टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। खाली कॅप्चा विचारलाय त्या बॉक्समध्ये जसं दिसते तसं टाकून राईट साईडला येऊन सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती ईमेल आयडी वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुमचं अकाउंट इथे उघडलं जाईल। मी ते अगोदर अकाउंट उघडून घेतलेलं आहे। आता मी लॉग इन करतो। लॉग इन करताना जो काही आपला युजर नेम आपण बनवला होता पासवर्ड जो बनवला होता तो टाकून कॅप्चा आहे तसा टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचा। लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज तुम्हाला दिसेल। भरपूर इथे ऑप्शन दिसतील। यामध्ये आपल्याला यायचं आहे 2 नंबरचा ऑप्शन आहे सिटीजन सर्व्हिसेस यावरती फक्त माऊस घेऊन आला तर तुम्हाला इथे भरपूर सिटीजन सर्व्हिसेस दिसतील। यामध्ये शेवटी पहा ऑप्शन आहे शेवटून 2 नंबरला गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन शेवटून 2 नंबरला गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पहा आता फॉर्म ओपन झालेला आहे। इथे आपल्याला सर्व फॉर्म भरायचा आहे काय काय माहिती भरायची आहे ते समजून घ्या व्यवस्थित व्हिडिओ पहा। तर इथे पहा गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा विचारलंय नेम ऑफ गणेश मंडळ। आता जे काही गणेश मंडळाचं तुमचं नाव असेल ते गणेश मंडळाचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। तुम्ही इंग्लिशमध्ये टाकू शकता किंवा मराठीमध्ये टाकायचं असेल तर मराठीमध्ये सुद्धा टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर ऍड्रेस ऑफ गणेश मंडळ आता जे काही तुमचं मंडळ आहे ते कुठे आहे त्याचा पूर्ण ऍड्रेस पिनकोड सहित इथे टाकायचा आहे। त्यानंतर प्रेसिडेंट मोबाईल नंबर प्रेसिडेंट म्हणजे जो कोणी अध्यक्ष असेल त्याचा मोबाईल नंबर त्यानंतर प्रेसिडेंट नेम म्हणजे अध्यक्षाचा नाव आणि प्रेसिडेंट ऍड्रेस म्हणजे अध्यक्ष जो असेल त्याचा पूर्णपणे ऍड्रेस जो तिथे राहतो तो। त्यानंतर इन्फॉर्मेशन ऑफ द ऑफिस बेअर्स अँड मेंबर्स ऑफ द मंडळ 5 मिनिमम जास्तीत जास्त 10 म्हणजे मंडळातील जे काही सदस्य असतील त्यांची नावे द्यायची आहेत। जसे की तुम्ही कमीत कमी 5 नावे नाव मोबाईल नंबर ऍड्रेस नाव मोबाईल नंबर ऍड्रेस कमीत कमी तुम्ही 5 द्यायचे आहेत। 5 जणांचे नाव मोबाईल नंबर आणि ऍड्रेस ते ऍड करायचे। ऍड केल्यानंतर अशा पद्धतीने पहा असं दिसणार आहे। मी 5 जणांचे नाव ऍड्रेस आणि मोबाईल नंबर ऍड केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ऍड करून घ्या। त्यानंतर खाली इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ गणेश मंडळ गणेश मंडळ हे कधी स्थापन झालेलं आहे स्थापना कधी झालेली आहे तुमच्या मंडळाची ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर रजिस्टर नंबर ऑफ फ्रॉम चॅरिटी कमिशनर पासून जर तुम्ही काही लायसन वगैरे काढला असेल तर त्याचा नंबर टाकू शकता अन्यथा सोडून द्यायचा आहे। त्यानंतर फेस्टिवल पिरियड टाकायचा आहे तुमचा गणपती कधी बसणार आहे आणि कधी उठणार आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे। तर गणपती बाप्पा तुमचा इथे कोणत्या तारखेला तर सर्वांचा 7 तारखेला बसणार आहे तर 7 तारीख येणार आहे आणि त्यानंतर कधी उठणार आहे कोणाचा 7 दिवसांनी उठेल कोणाचा 10 दिवसांनी तर त्यानुसार तुम्ही हे तारीख सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर विच पोलीस स्टेशन यू वॉन्ट टू सेंड रिक्वेस्ट आता स्टेट महाराष्ट्र त्यानंतर कोणतं पोलीस स्टेशन आहे ते तुमचं सिलेक्ट करायचं सिटी आणि जे शेजारील लोकल पोलीस स्टेशन असेल ते सिलेक्ट करायचं। त्यानंतर ऍप्लिकंट इन्फॉर्मेशन
आता इथे अध्यक्षाची जो अध्यक्ष आहे तो अध्यक्षाचीच माहिती इथे द्यायची आहे, जसं की फुल नेम, पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकू शकता, मराठीत टाकू शकता. त्यानंतर फुल ऍड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्यानंतर गणेश मंडळाचं डेझिग्नेशन म्हणजेच गणेश मंडळात हा व्यक्ती कोण आहे, तर प्रेसिडेंट टाका इथे, म्हणजे अध्यक्ष आहे. तर अध्यक्षाची माहिती आपण टाकतोय तर प्रेसिडेंट टाका आणि त्यानंतर ऍप्लिकंट फोटो, चूज फाईल वरती क्लिक करून एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा. त्यानंतर गणेश मूर्ती, स्टेज, मंडप इन्फॉर्मेशन, काय काय आता मंडप ओनर, ज्या व्यक्तीने मंडप बांधलेला आहे त्या मंडप ओनरचा नाव, मंडप स्टेज ज्यांनी बांधलं त्याचा मोबाईल नंबर असेल, त्याचा पूर्ण ऍड्रेस जिथे राहतो तो, त्यानंतर डिटेल्स ऍड्रेस ऑफ मंडप, मंडप जिथे बांधलेला आहे म्हणजेच आपल्या मंडळाचा इथे ऍड्रेस येणार आहे. त्यानंतर लेंथ ऑफ मंडप, जे काही मंडप आहे, मंडपाची लेंथ, स्टेजची लेंथ, मंडपाची विड्थ, स्टेजची विड्थ ही तुम्हाला द्यायची आहे. हाईट असेल स्टेजची, हाईट असेल मंडपची, सगळी फुटामध्ये तुम्हाला टाकायची आहे, लांबी, रुंदी आणि उंची. त्यानंतर इथे नेम ऑफ स्कल्पटर म्हणजेच इथे जो मूर्तिकार आहे, मूर्तिकार आपण म्हणतो, तर त्या मूर्तिकाराची माहिती, मूर्ती कुणी बनवली, त्यानंतर मूर्तिकाराचा मोबाईल नंबर आणि मूर्तिकार आहे त्याचा ऍड्रेस, अशा पद्धतीने टाकल्यानंतर खाली लेंथ ऑफ गणेश मूर्ती, गणेश मूर्ती आहे ती फुटामध्ये आता किती त्याची लांबी, रुंदी आणि उंची आहे, हाईट, वेड, लेंथ सगळी फुटामध्ये तुम्हाला द्यायची आहे, किती मूर्तीची हाईट किती आहे. त्यानंतर इथे सब्जेक्ट ऑफ सीन, जर तुम्ही काही सीन ठेवला असेल मंडळामध्ये, तुम्ही काही सीन ठेवला असेल त्या सीनचं नाव देऊ शकता, नसेल तर डायरेक्टली येणे करा. आणि जर मुव्हिंग असेल, लाईव्ह सीन असेल, लाइटिंग केली असेल तर तुम्ही ते ऑप्शन टिक करू शकता. त्यानंतर गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन, स्थापना म्हणजे आता इथे काय विल बी गणेश मूर्ती स्थापना प्रोसेस डन, म्हणजे आता गणेश मूर्तीची स्थापना झालेली आहे का, जर गणेश मूर्तीची स्थापना झाली असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. आणि गणेश मूर्तीची जर स्थापना तुम्ही केली असेल तर ती केली असेल तर डेट टाकायची आहे, त्याचा टाइम टाकायचा आहे, कधी स्थापना केली. तर आत्ता आपण फॉर्म भरतोय तर आत्ता आपण स्थापना नाही केलेली, त्यामुळे डायरेक्टली नो करायचंय आणि बाकीची काही माहिती भरायची गरज नाही. पण जर तुम्ही येस केलं तर गणेश मूर्ती तुम्ही किती वाजता बसवली वगैरे, स्टार्ट टाइम काय होता, एंड डेट काय होता, सगळी माहिती, जसं की तुम्ही मूर्ती जे मिरवणूक आहे ती काढली, ते व्हेकल नंबर असेल, गाडीचा नंबर असेल, त्याची माहिती तुम्हाला विचारली जाईल. बँड स्क्वॉड किती होतं, म्हणजे लेझिम असेल, ढोल ताशा असेल, तर त्यापैकी माहिती ती विचारली आहे. तर ही असेल तर तुम्ही मिरवणूक वगैरे काढलेली ती माहिती तुम्ही टाकू शकता. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे गणेश मूर्ती इम्प्रेशन प्रोसेस. आता म्हणजे तुम्ही मिरवणूक काढणार आहात का, हा जो पहिला विल बी प्रोसेशन ऑफ गणेश मूर्ती इम्प्रेशन, म्हणजेच तुम्ही विसर्जन मिरवणूक काढणार आहात का. जर मिरवणूक विसर्जन करताना काढणार असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आता येस जर केलं तर तुम्ही कधी मिरवणूक काढणार आहात. आता काही जणांचा 7 दिवसांनी उठतो, काही जणांचा 10 दिवसांनी, तर तुम्ही ती डेट इथे जे आहे ते त्या यामधून सिलेक्ट करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार आहात, विसर्जन करताना मिरवणूक काढणार आहात, ते तुम्हाला इथे विचारलंय. ती तारीख टाकल्यानंतर स्टार्ट टाइम, जी काही विसर्जनाची मिरवणूक आहे त्याचा टाइम, तुमचा स्टार्टिंग टाइम किती असणार आहे, तो स्टार्टिंग टाइम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एंड ऑफ टाइम, एंड टाइम ऑफ म्हणजेच विसर्जन मिरवणुकीचा सर्वात एंडिंग टाइम, कधी संपणार आहे तुमची मिरवणूक, तो टाइम सिलेक्ट करायचा. त्यानंतर रूट म्हणजेच कोणत्या मार्गाने तुम्ही जाणार आहात, तर तो मार्ग तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर प्लेस, कोणतं प्लेस आहे तुमचं आता मिरवणुकीचं ते प्लेस. त्यानंतर विल बी सेपरेट प्रोसेस, म्हणजेच विसर्जनाची मिरवणूक तुमची सेपरेट असणार आहे का नाही ते द्यायचं आहे. त्यानंतर विच प्रेशन प्रोसेस इन्क्लुडिंग नॉट, हे सोडून द्या, ह्याचा ऑप्शन नाही. तर सब्जेक्ट म्हणजे आता लेझिम आहे का, ढोलताशा आहे का, हे तुम्हाला विचारलंय, तर हे असेल तर टाका, नाही तर 0 इथे टाकायचं आहे, 0 टाका. त्यानंतर रजिस्टर अगेन्स्ट, जर केस मंडळातले जे काही सदस्य आहेत त्यांच्या अगेन्स्ट केस वगैरे असेल तर येस किंवा नो करा. ही झाली माहिती. त्यानंतर गणेश मूर्ती सिक्युरिटी, सिक्युरिटी काय आहे गणेश मूर्तीची, कॅमेरा वगैरे. त्यानंतर मंडळातले व्हॉलंटियर्स 24 आवर्स आहेत का, तसेच जे साऊंड सिस्टीम आहे ते यूज करणार आहात का तुम्ही फेस्टिवलच्या वेळेस, म्हणजे जे काही पिरियड 7 किंवा 10 दिवसाचा पिरियड आहे त्यापैकी तुम्हाला हे येस नो करायचं आहे. इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काही मशीन ठेवलेले आहे का, जनरेटर ठेवलेला आहे, अशा पद्धतीने विचारलंय. आणि खाली कागदपत्रे आहेत,
जसं की 7 कागदपत्रे आहेत, यापैकी कोणतंही मॅन्डेटरी नाहीये, पण कोणतंही चॅरिटी कमिशनरचं वगैरे तुमच्याकडे लायसन असेल, ग्रामपंचायतची एनओसी असेल किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची असेल एनओसी किंवा इलेक्ट्रिसिटी बिलचं जे काही परमिशन असेल, लाऊडस्पीकरची असेल, तर ती तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि मागच्या वर्षी जर परमिशन काढली असेल तर ते सुद्धा 2 नंबरच्या पॉईंटला तुम्ही अपलोड करू शकता. यापैकी काही असेल तर अपलोड करा, काही नसेल तर सोडून द्या. सगळी माहिती भरा आणि त्यानंतर हे डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून हा